तर नमस्कार भावांनो बहिणीनो, तुम्हाला सांगते हरभर काढायचे. दुपारचे 3 वाजले ते 3-3:30 वाजत आले ते दुपारून एक बाई भेटली आणि काय गुत्त्याला कुणी भेटा नाही, बाया बी भेटाना. काय आपलं घरच्या घरी जेवढं होईन तेवढं तुम्हाला सांगते. आपलं जेवढं होईन तेवढं डुकराच्या भेणं कुठं पंचायती करीत बसावा. बघा कसलं कडकून गेलंय. आपलं जेवढं होईल तेवढं एक सुट्टी बाई भेटली आणि जेवढं होईल तेवढं आपलं काढायला सुरू केलं. बघा कडकून गेलं, एक सुद्धा घाटा हिरवा राहिला नाही. हे कुठं कुणाची वाट बघता आणि काय करता, आता इलाज नाही. डुकरं येते ते बघा किती कडकलं. आपलं जेवढं होईल का तेवढं काढायला सुरू करायचं. हे त्या तिथवर आलंय आपलं पा, इकडं आलंय. बाया भेटाना ताय. गुत्त द्यायचं होतं पण बायाच भेटाना ताय. त्याच्यामुळं आपलं घरच्या घरी काढाय सुरू करायचंय. हा हे कडीने थोडासा ढाळा आहे खायला. ढाळा आता हरभर काढाय आलं तरी ढाळा बनला नाही भावानं बहिणीनं खायला. ही आपली हिताली करडीला फुलं आली तर हे करडीला अजून बी नाही आलं वाटतं. बोंड आली ते फुलं नाही आली. चौकड आलंय आणि मी म्हणते काढायला नाही आलं. कडीने येते. हे काय चौकड काढायला आले. बायाच भेटणार आणि कशाचं काय. चौकड काढाय आलंय. कवा होणार आहे एकलीला एवढं. सगळं काढाय आलंय. त्या तिकडं खाली उलसक नाही आलं, नाही तर सगळं आलंय काढायला. हे आपलं भावानं बहिणीनं हे पळस लई मोठा आहे बघा. हा आणि त्यातून तार गेली ती. आणि पावसाळ्याचं ना सायबीन ते खुरपायला मी इथंच, पाऊस आला की इथं येऊन बसत असते ह्या झाडाखाली. इथं पावसाळ्याचं पाऊस सुद्धा लागत नाही, गार सावली. त्या शेंड्याला त्याची फुलं यायला लागली. ते आम्ही इथंच पहिलं भाकरी भाजी बिर्याणी ते करायचो या इथं. यंदा काय बनलं नाही करायला. चला आता काढायला सुरुवात करायची, जेवढं होईल तेवढं. ही आपली मनाने वापलेली मोहरीचे 2-4 झाडं. कुशाताई शर्ट कम नाही घातलं का? हो अहो घालायचं ना, काळं पडतंय. इथं बघा ना शेळीला किती चांगली शिपी आली. ही शिळी इथं आणली असती तर इथं शिळी आणली असती तर खाल्ला असतं. पण शिळीनी राजमा खाल्लाय घरी. दारातला राजमा खाल्लाय आणि फुगती का काय. तोंडावून कुंकून लागत आहे कुशाताई. कुंकून यायचं. तर नमस्कार भावांनो बहिणीनो. एक बाई होती आणि आम्ही 2 जणींनी बघा हा बा आतापर्यंत एवढं हरभर काढले. हा बाई बघा. आणि गुत्त द्यायला माणसं बोलविले तर तुम्हाला सांगते एवढ्याचे 6,000 म्हणायला लागले ते. आणि एक बाई घेऊन असंच उली करून काढणार आहे बघा मी. आणि माझा मोबाईल इथंच राहिला. घरी गेले, घरी येऊन महागारी आले आणि तुम्हाला सांगते मोबाईल इथंच राहिला. घरी शिळी आरडती, म्हैस रडती, कोंबड्या वरडत्यात. माझा घरी लई राडा चालू आहे. हवा आता ना लई काम आले तर ही माझी ज्वारी काढायची. कशी खाली पडली, कसे मुंडके पडले तर तिचे ज्वारी बी काढायला आली. घरी शिळी हाका मारीती. तिला वाटलं असं कुठं गेली. आणि वैरण काढायची गंजीची. असलं झालंय मेळ. आता आपण चाललो घरी. सुट्टी झाली आता. बाया गेल्या म्हणजे एकच बाई मला सुट्टी घेतली. ती बाई दुपारून येते.
आणि आम्ही दोघी जणी मिळून काढणार आहेत. आणि इकडं बघा आपली इकडं तर हा आपली ज्वारी सुद्धा ही काढली, किती काढायला आली. हा ही सगळी पाळला आणि पाचोळा आणि तेच झाला. पण आज ना जनावरा ढोराची बोंब झाली. म्हशीला खायला नाही, म्हशीला अजून वैरण काढायची, कोंबड्या सोडायच्यात, करडं पाजायची. लई टाईम झाला. आपल्याला कुलूप उघडायचंय. आणि ते तुमचे मामा गावातच आहेत बघा. ते ना मला मदत करू लागत नाहीत. काय करा, त्यांना माझी एवढी कामं होत तर मला मदत करायची सांगा त्यांना. लाईटी लावायच्या काय देवा बसलो ना आपली झोप इजली. लाईटी लावले. आता जी सुरू करायची काम ते तुम्हाला सांगते, बंदच नाही करायची. इतका दिवस मावळतोय रानातून यायला. तर नमस्कार भावांनो बहिणींनो. हा बा मोबाईलमध्ये किती वाजले ते 9 वाजले ते बरोबर. आणि अजून त्यांचा पत्ता नाही. तिसऱ्या पारपासून झालं मी फोन करते. रानात कामं चालू आहे, तर हरभर काढायचं चालू आहे, ज्वारी काढा आली, बाया भेटानात, माणसं भेटानात, मला घरचं काम करायचंय. आणि तिकडं त्यांना एक तुवाटा घेऊन बॅटरी घेऊन येडा मारायची, म्हणून मी त्यांना 5 वाजल्यापासून फोन करते. आत्ता आलो मग आलो, आत्ता आलो मग आलो. तेव्हा ते आता आले तरी वाटतं.